संताजी भाग 14. रायगडावर ही खलबते सुरू असताना एक दिवस शंभूराजांच्या हत्येची भयंकर बातमी येऊन थडकली. फाल्गुन वद्य अमावस्या शके 1610 विभोनाम संवत्सर हा दिवस पातशहाने मुद्दाम त्यांच्या हत्येसाठी निवडला होता. दुसऱ्या दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याचा सण. सणाच्या आदल्या दिवशी राजांची हत्या करून त्याने अवघ्या महाराष्ट्राचा सूड घेतला. हत्या करताना दाखवलेलं अमानुष क्रौर्य मनाचा थरकाप उडवणारं होतं. पातशहा अकलूजला होता तेव्हा राजांच्या कैदेची बातमी त्याला कळली. त्याचा आनंद गगनात मावेना. छावणीत विजयाचे नगारे वाजू लागले. लोक परस्परांना मिठ्या मारून बधाई देऊ लागले. शाही खानसाम्यांनी पराती भरभरून मिठाया वाटल्या. अकलूजचं नाव बदलून पातशहाने ते असदनगर ठेवलं. तिथून ते बहादूरगडला आले. राजांना घेऊन निघालेला शेख निजाम 13व्या दिवशी तारीख 15 फेब्रुवारी 1689 रोजी शुक्रवारी तिथे पोहोचला. आपला नायब कोतवाल हमीदुद्दीन खानाला पातशहा म्हणाले, गाझींच्या दुनियेत आपलं नाव रोशन करणाऱ्या त्या जवामर्द शेख निजामाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही 2 कोस पुढे जा आणि बाइज्जत त्याला आमच्या भेटीला घेऊन या. जो हुक्म जहाँपनाह. संभाच्या गिरफ्तारीने लोक फार खुश झालेले दिसतात. होय जिल्हे इलाही, ईदच्या सणासारखा आपला आनंद ते साजरा करत आहेत. त्यांची खुशी आणखीही वाढावी म्हणून अज्ञानाच्या अरण्यात वावरणारा तो काफर बच्चा आणि त्याचे बेवकूफ बगल बच्चे यांना तख्ता कुलाह घालून उंटाच्या पाठीवर उलटं बसवून तकलीफ देत वाद्यांच्या गजरात तमाम छावणीतून फिरवा. भरपूर बेइज्जती करा त्यांची आणि मगच सरे दरबार त्यांना आमच्यासमोर पेश करा. त्यांच्या धिंडीचा नजारा पाहून इस्लामियांना जोश येईल आणि काफिरांचे प्राण गळ्याशी येतील. तख्ता कुलाहा घालणं ही शिक्षा देण्याची खास इराणी पद्धत. कैद्याच्या हातापायात अवजड साखळदंड अडकवून त्याची मान आणि दोन्ही हात लाकडी खोड्यात अशा प्रकारे अडकवले जात की त्याला कसलीही हालचाल करता येऊ नये. त्याच्या डोक्यावर उंच टोकदार लाकडी टोपी घातली जाई. टोपीच्या शेंड्याला खुळखुळती पितळी घुंगरे बांधलेली असत. विदूषकासारखे हलक्या कापडाचे रंगीबेरंगी ढगळ कपडे त्याला घालत. मराठ्यांच्या मानी राजाला ही क्षुद्र वागणूक द्यायचं पातशहांनी आधीच ठरवून ठेवलं होतं. उंटाच्या मदारीवर करकचून बांधून कैद्यांची धिंड सुरू झाली. ढोल, ताशे, मर्फे, करणे जोरजोरात वाजू लागले. शिंगे किंचाळू लागली. हा देखावा पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी उसळली. चेकाळलेला तो जमाव राजांना गलिच्छ शिव्या देत होता. पिंजऱ्यातल्या वाघाला डिवचावं तसं लहान सहान दगड त्यांना फेकून मारत होता. हशम उंटांना मुद्दाम भाल्यांनी टोचत. फताडे पाय टाकत ते वेडेवाकडे पळू लागले की त्याच्या मदारीवरून घसरून पडू नये म्हणून स्वतःला सावरताना कैद्यांना मोठे कष्ट पडत. लाकडी खोड्यात अडकवलेली राजांची मान मनगटे रक्ताळली होती, पण ते शांत होते. निर्भय नजरेने सभोवतालच्या पिसाट जमावाकडे ते पाहत होते. धिंडीत सामील झालेल्या रजपूत स्वारांना फक्त एकदाच त्यांनी विनंती केली, एका राजपुरुषाचा आणखी किती अपमान होऊ द्याल. चालवा तुमच्या तलवारी अन मारा मला. निदान शूर रजपुतांच्या हातून मरण आल्याचं समाधान तरी लाभेल. रजपूत शरमले. अपार कणवनी चीड त्यांच्या मनात दाटून आली. पण ते बादशहाचे बंदे गुलाम. असहाय्यपणे अश्रू ढाळण्यापलीकडे ते काही करू शकत नव्हते. धिंडीचा तमाशा संपला. वरकड कैद्यांना बंदीखान्यात डांबून राजे आणि कलश यांना घेऊन हमीदुद्दीन खान, शेख निजाम, इखलास खान हे विजयी वीरासारखे दरबारात दाखल झाले. राजांशी पातशहांची क्षणभरच नजरानजर झाली. त्यांना वाटलं, हाच तो सलाबत जंग संभा ज्याने दख्खनेत आपल्याला दर दर भटकायला लावलं. कमबख्त, आज कैदी म्हणून समोर उभा आहे तरी गर्दन कशी ताठ नजर बेखौफ आहे. या अल्लाह, कैसी बदगुमानी है. मौत मुकाबिल है और चेहरे पर खौफ का साया तक नहीं. पातशाह तख्तावरून उठले. गालिच्यावर गुडघे टेकून बसले. आपलं कपाळ जमिनीवर टेकवून आणि दोन्ही हात उंचावून त्यांनी अल्लाहचे आभार मानले. ऐ दू जहाँ के मालिक, केवळ तुझी मेहरबानी म्हणून ही फतेह मिळाली.
तेरा लाख लाख शुक्रिया. सदगदित झाल्यामुळे त्यांचा कंठ दाटून आला. डोळ्यात अश्रू तरळले. कलशांनी डोळ्यांच्या कोपऱ्यातून ते पाहिलं. मग खड्या बोलात काव्याच्या 4 ओळी त्यांनी तिथल्या तिथे ऐकवल्या. यावन रावण की सभा शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रणरंग, जोर विछवी लकतही खद्योत होत बदरंग, त्यो तुव तेज निहार के तखत त्यजो अवरंग. हे शंभू राजा, रावणाच्या राजसभेत बद्ध केलेला शक्तिशाली हनुमंत आणावा तसं तुला या यवनाच्या दरबारात आणलं आहे. रणांगणातली रंगपंचमी खेळून शेंदुरासारखा तू रक्ताने माखला आहेस. सूर्याच्या तेजापुढे काजवा फिका पडावा तसं तुझं तेज पाहून निष्प्रभ झालेल्या औरंगजेबाने तुला ताजीम देण्यासाठी आपल्या सिंहासनाचा त्याग केला आहे. बादशहांना त्याचा अर्थ कळला नाही, पण आपल्याला उद्देशून वक्रोक्तीपूर्ण काहीतरी त्यात आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आपला राग चेहऱ्यावर त्यांनी दिसू दिला नाही. कैद्यांनी त्यांना मुजरा करावा म्हणून हमीदुद्दीन गुरकावला. दरबारी अदब के मुताबिक बादशाह सलामत को झुककर सलाम करो. लाकडी खोड्यात मान अडकवलेल्या राजांनी तिरप्या नजरेने खानाकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. त्यांची नजर पाहून इखलास खान चिडला. तमाम मुसलमान ज्याला जिंदा पीर मानतात त्या आपल्या धर्मनिष्ठ पातशहापुढे याची ही जुर्रत, एवढा बेमुरवतपणा आणि अमर्याद अभिमान. तो ओरडला, झुको काफिर, अदब से पेश आओ, वरना तुमच्या या मगरूर माना धडा वेगळ्या केल्या जातील. राजे आणि कलश यांची डोकी जबरदस्तीने खाली वाकविण्यासाठी तो धडपडू लागला. तेवढ्यात पातशहांनी हाताच्या इशाऱ्याने त्याला थांबवलं आणि म्हटलं, यांना न्या आणि सिकंदर खानाच्या तंबूशेजारी जागा करून बंदोबस्तात ठेवा. शंभू राजांचा अमर्याद अभिमान पाहून पातशहांचा भ्रमनिरास झाला होता. त्यांची अपेक्षा होती मृत्यूच्या भीतीने संभाजी आपला ताठपणा गर्व विसरून आपल्या पायांवर लोळण घेईल, प्राणांची भीक मागेल. पण तसं काहीच झालं नाही. राजांच्या नजरेवरूनच त्यांनी ओळखलं की हा माणूस मृत्यूच्या पलीकडे गेलाय. भावनेच्या भरात ते कधीच कुठला राजकीय निर्णय घेत नसत. यावेळी मात्र त्यांच्या मनात सुडाची विखारी भावना विषारी सर्पासारखी सळसळत होती. लालसर शिरांची जळमट उतरलेल्या त्यांच्या डोळ्यात खुनशीपणाचा काळा तवंग पसरला होता. बक्षी रहुल्ला खान आणि वजीर असद खान या दोघांना त्यांच्या मनस्थितीचा अंदाज आला. रहुल्ला खान सौम्य शब्दात म्हणाला, जहांपनाह, संभा ही काफिरांच्या राज्याची, त्यांच्या कुबल किल्ल्यांची चाबी आहे हे आपण विसरता कामा नये. त्याला कैदेत ठेवून आपण मरगट्ट्यांवर दबाव आणू शकतो. जरा सोचिये जिल्ले इलाही, संभाची राणी काळजीने किती कासावीस झाली असेल. तिला डर दाखवून मोक्याचे किल्लेच नव्हे, काफिरांचा मोठा मुल्कही आपल्याला हस्तगत करता येईल. पातशहांनी फक्त मान हलवली. दरबारी कामकाज संपल्यावर एकट्या रहुल्ला खानाला खलबतखान्यात बोलावून ते म्हणाले, तू सांगतोस म्हणून जिंदा राहण्याचा एक मौका संभाला आम्ही जरूर देऊ. आमच्या 2 सवालांची खरी उत्तरं त्याने दिली पाहिजेत. कोणते सवाल हुजूर? पहिला सवाल, आमच्या मोक्याच्या ठाण्यांवर छापे घालून जी अपरंपार लूट त्याने नेली ती कुठल्या किल्ल्यांवर दडवून ठेवली आहे? दुसरा सवाल, त्याचे छापे कामयाब व्हावेत म्हणून आमच्या ज्या गद्दार सरदारांनी त्याला खजिन्याची माहिती पुरवली त्यांची नावे काय आहेत? या 2 सवालांचा खराखुरा जबाब त्याने दिला तर आम्ही त्याला जिंदा ठेवू. रहुल्ला खान घाईघाईने राजांकडे आला. नरमाईने त्यांच्याशी बोलू लागला. राजे अपमानाच्या आगीने जळत होते. पातशहाच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी त्याच्या क्षुद्र मनोवृत्तीचा शेलक्या शब्दात त्यांनी उद्धार केला. खान कळवळून म्हणाला, शंभू राजा, अरे बादशहा तुला मारण्यासाठी केवळ निमित्त शोधतोय. का जीवावर इतका उदार होतोस? दुश्मन असलास तरी तू जगावं अशी आमची ख्वाहिश आहे. हा आखरी मौका घालवलास तर अनंत यातना सहन करत तुला मरावं लागेल. राजांनी खानाकडे एक कटाक्ष टाकला. शत्रू असला तरी त्याचं उमदेपण त्यांना जाणवलं. साखळ दंडाने जड झालेले आपले हात त्यांनी त्याच्या खांद्यावर ठेवले. मग बेफिकीर हसत ते म्हणाले, दोस्त, तू एक वीर आहेस. वीरांसाठी अपमान हाच मृत्यू असतो हे तुलाही ठाऊक आहे.
बहादूरगडावर आमची धिंड निघाली तेव्हाच हा संभाजी खऱ्या अर्थाने मेला. आता जगायचं का नि कशासाठी? होऊन काय होईल? पातशहाचे चेले चपाटे आमचा शारीरिक छळ करून आम्हाला ठार मारतील. कोण त्याची पर्वा करतो? खान निराश झाला. राजांचे जलाल शब्द सौम्य करून चर्चेचा आशय तेवढा त्याने पातशहांना सांगितला. ठीक आहे. एक दीर्घ निश्वास घेऊन पातशहा म्हणाले, तुझं ऐकून आम्ही कोशिश केली. तिचा उपयोग होणार नाही हे आधीच आम्हाला ठाऊक होतं. त्या काफराच्या डोळ्यात तापलेल्या सळ्या फिरवून त्याला नवी दृष्टी प्राप्त करून द्या. रहम जहाँपनाह, रहम. रहुल्ला, पातशाह ओरडले. जिसे रहम की भीख मांगनी चाहिए वो खुद्दारी से खड़ा है. तू क्यों खामख्वाह बिलबिला रहा है? जाओ, फौरन हमारे हुक्म की तामील करो. त्याच रात्री तापलेल्या लाल लोखंडी सळ्या फिरवून राजांचे डोळे काढण्यात आले. दुसऱ्या दिवशी कलशांची जीभ छाटण्यात आली. दरबारात शेख निजामाचा जंगी सत्कार झाला. खान जमान बहादूर फतेह जंग खान ही पदवी पातशहांनी त्याला दिली. हिरे मोती जडवलेल्या खिल्लती घालून तोनी त्याचे 3 बेटे मिरवले. संपत्ती, सरंजाम, मानमरातब, मोठ्या मनसबी देऊन पातशहांनी त्यांना मालेमाल करून टाकलं. डोळे काढले त्या दिवसापासून राजांनी अन्नत्याग केला. छावणी बहादूरगडाहून उठली. 3 मार्च 1689 रोजी ती तुळापूरला भीमेच्या काठी आली. उपवासाने, रोजच्या अनन्वित छळाने राजांचं बांधेसूद शरीर पार खंगून गेलं होतं. केवळ चिवट इच्छाशक्तीच्या बळावर ते आणि कलश कसेबसे जिवंत राहिले होते. एक दिवस वजीर असद खान चिंतित स्वरात पातशहांना म्हणाला, जहाँपनाह, आज 16 दिवस झाले संभा खाना घेत नाही. पहारेकऱ्यांनी लाख कोशिश केली, लेकिन जबरदस्तीने त्याला खायला घाला. इतक्या लवकर तो मरता कामा नये. पातशहांना मनोमन नवल वाटत होतं. इतक्या यातना, छळ, उपासमार सोसूनही संभा विचलित होत नाही. त्याची राणी तर त्याच्याही पेक्षा सक्त निघाली. किल्ला नव्हे, राज्याची फुटकी वीट द्यायला ती तयार नाही. तहाची बोलणी करायला कुणी दूतही पाठवला नाही तिनं. संभाला धरून आपण नेमकं साधलं काय? मराठे शरणागतीची भाषा बिलकुल बोलत नाहीत. लढाईची त्यांची खुमखुमी जिंदा आहे. दख्खनेत राहायला कंटाळलेलं आपलं सैन्य दिल्लीकडे जायला बेताब झालंय. आपल्या गैरहजेरीत नको ते उपद्व्याप तिकडे सुरू झालेत. हिंदुस्थानावर हुकूमत गाजवायची असेल तर वर्षानुवर्षे इथे राहून कसं चालेल? त्याच्या मनात निराशा दाटून आली. दुसऱ्या दिवशी वजीराने येऊन सांगितलं, जोर जबरदस्ती केली तरी संभा अन्नाला शिवत नाही. पातशहा उदास हसले. म्हणाले, लगता है संभाशी वागताना आम्ही जरुरीपेक्षा जास्त जज्बाती झालो. मैं समझा नहीं जहाँपनाह, सियासतीत जज्बात बेमतलब असतात वजीर. संभाच्या बाबतीत बदल्याच्या भावनेनं आमचा ताबा घेतला. त्याचा खुद्दार बेखौफ स्वभाव आम्ही लक्षातच घेतला नाही. सरेआम त्याला बेइज्जत केलं ही आमची पहिली गलती. त्यामुळे आमचं कुठलंच म्हणणं त्याने मान्य केलं नाही. त्याचे डोळे काढले ही दुसरी गलती. जिसे मौत का खौफ नहीं उसे डरा धमकाने से क्या फ़ायदा. 2 गलतियां हो चुकी, अब हम तीसरी गलती करने जा रहे हैं. गलती कैसी हुजूर? आपसे कोई गलती भला कैसे हो सकती है? हम खुदा नहीं इंसान है असद मियाँ. संभाला ठार मारण्याची तिसरी गलती आता आम्ही करणार आहोत. त्याला जिंदा ठेवण्याची वजह संपली. तोही मोठ्या बेसब्रीने मौतचा इंतजार करतोय. आम्ही त्याची ही ख्वाहिश जरूर पूर्ण करू, पण त्याला अशी मौत देऊ की ती पाहून सैतानाच्याही दिलाचा थरकाप उडेल आणि काफरांचा कलेजा कापेल. पातशहांचा कृश चेहरा क्रूर बनला. त्यांच्या हडकुळ्या हातांच्या मुठी वळल्या. असद खान धीर करून बोलला, काफिराला कसंही मारलं तरी ते पुण्याचंच काम. मग संभाला मारण्यात हुजूरांना गलती का आणि कुठे दिसते ते या खादिमाच्या लक्षात आलं नाही. त्याची दर्दनाक मौत पाहून काफिर घाबरून शरण आले तर ती आमची कामयाबी ठरेल. लेकिन त्याला शहीद समजून जंग त्यांनी अशीच जारी ठेवली तर मात्र ती आमची सर्वात मोठी गलती ठरेल. आणि आमची बदनसीबी अशी की ती गलती करण्यावाचून आमच्या पुढे दुसरा रास्ता नाही. ये जुआ तो हमें खेलना ही होगा.
फाल्गुन वद्य अमावस्येला 11 मार्च 1689 रोजी सोमवारी राजे आणि कवी कलश या दोघांची निघृण हत्या करण्यात आली. जल्लादांनी आधी कलशांना हाल हाल करून ठार मारलं. नंतर ते राजांकडे वळले. बकऱ्याची साग सोलावी तशी त्यांची कातडी त्यांनी सोलून काढली. शेंदूर फासलेल्या मूर्तीसारखं त्यांचं शरीर दिसू लागलं. त्यांचा कृश झालेला दुबळा देह थरथरू लागला. त्यांच्या तोंडून निघालेला एखादा चित्कार वा किंकाळी ऐकण्यासाठी पातशहांचे कान आतुर झाले होते. पण जगदंब जगदंब एवढा एकच शब्द ते मोठमोठ्याने उच्चारत होते. मरणयातना त्यांनी निग्रहाने सोसल्या. तलवारीने एक एक अवयव छाटून जल्लादांनी त्यांचं मांस भटक्या कुत्र्यांपुढे खायला टाकलं. अखेर मारेकऱ्यांची धारदार कुऱ्हाड मानेवर कोसळली. मस्तक तुटून धरेवर पडलं. मानेतून उसळून उमाळ्या घेणारं रक्त शिवलिंगावर दह्यादुधाचा अभिषेक व्हावा तसं कबंधावरून वाहत पायांशेजारी साचलं. कबंध खांबाला बांधल्या जागी थडथडू लागलं. नंतर जल्लादांनी हव्या तशा कुऱ्हाडी चालवल्या. राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. हत्येचा नजारा बघण्यासाठी मोठ्या कुतूहलाने आलेल्या लोकांच्या गर्दीला ते रासवट क्रौर्य बघून घेरी आली. हत्या झाल्यावर छावणीत शहादने, शिंगे, मर्फे, तुतार्या निनादल्या. वाद्यांच्या गजराने अवघा भीमा काठ थरारला. राजे आणि कलशांचं मस्तक भाल्याच्या टोकावर खोचून ताबुतासारखं छावणीतून फिरवण्यात आलं. त्यात भुसा भरून दख्खनेतल्या तमाम शहरातून ते फिरवावं अशी आज्ञा पातशहांनी दिली. शंभूराजांच्या मृत्यूने मराठ्यांच्या इतिहासाचं एक धगधगीत पर्व संपलं. राष्ट्र परचक्राचा सामना करण्यात गुंतलेलं असताना त्यांच्यासारखा तडफदार राजकीय आणि लष्करी नेता कालपटावरून नाहीसा व्हावा हा मराठ्यांना केवढा मोठा धक्का होता. भाग 14 समाप्त.